नागपुर के पाचपौली में हुई लूटपाट के मामले का पुलिस ने 24 घंटे के भीतर पर्दाफाश किया है। पुलिस ने मुख्य आरोपी आदित्य कोचे सहित 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। इनके पास से लूट का आईफोन, पीड़ित की 2 व्हीलर और वारदात में इस्तेमाल गाड़ियां समेत कुल 4,53,000 रुपए का मुद्देमाल बरामद किया गया है। शिकायतकर्ता अपनी महिला मित्र को बार बार फोन करने वाले युवक से मिलने गया था, तभी वह मुख्य आरोपी आदित्य कोचे और उसके 6 साथियों ने पीड़ित की गाड़ी को टक्कर मारी और मारपीट कर उसका आईफोन 13 और 2 व्हीलर जबरन लूट ली। पाचपौली पुलिस ने सीसीटीवी और तकनीकी जांच के आधार पर 24 घंटे के भीतर 4 आरोपियों को दबोच लिया है। पीसीआर के दौरान आरोपियों से लूटी गई 2 व्हीलर, आईफोन 13, वारदात में इस्तेमाल 2 मोटरसाइकिल और 4 मोबाइल फोन जब्त किए गए। इस कुल मुद्देमाल की कीमत 4,53,000 रुपए है। पुलिस अब फरार अन्य आरोपियों की तलाश कर रही है। पोलीस ठाणे पाचपौलीच्या हद्दीमध्ये राणे दुर्गावती चौक येथे यातील फिर्यादी नामे रमेश पिंजारे हा आपल्या मैत्रिणीला भेटायला आला होता। त्या मैत्रिणीच्या मोबाईलवर एक इसमाचा सतत फोन येत असल्यामुळे त्यानंतर ते आरोपी आदित्य कोचे हा तिला वारंवार फोन करत असल्याने त्यांनी तिला भेटायला राणे दुर्गावती चौक येथे बोलवले। त्यानंतर भेटण्यासाठी आल्यानंतर मग ते दोघांच्या मध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर ह्या फिर्यादीला जबरदस्त मारहाण करून त्याचा मोबाईल आणि त्याची 2 व्हीलर गाडी घेऊन जबरदस्त हिसकावून घेऊन ते पळून गेले। आरोपी कोण होते आणि कोणी गाड आहे का आणि अजून किती आरोपी आहे? अटक आरोपीचे नाव काय आहे? एकूण आरोपी याच्यामध्ये 7 आरोपी आहेत। आम्ही तपासल्यानंतर 4 आरोपीची नावे निष्पन्न झालेत। 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांचा न्यायालयाकडून पीसीआर घेतले आहे। बाकीचे आणखी 3 आरोपी मिळणे बाकी आहेत, त्याचा सध्या शोध सुरू आहे। अटक आरोपीचे नाव काय? अटक आरोपीमध्ये आदित्य कोचे हा आहे, त्याच्यानंतर अब्रार अन्सारी, अमित वानखेडे आणि साहिल तौफिक ही 4 सध्या अटकेमध्ये आहेत। सदरचा तपास हा माननीय सीपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जॉईंट सीपी साहेब, रिजन मॅडम आणि झोनचे डीसीपी साहेब तसेच एसीपी आणि पीआय सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपौलीचे तपास पथकातील दिलीप पवार, प्रकाश पखार, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, आशिष बावनकर, अमित फडतारे आणि महिला प्रीती थोरात यांच्या मार्गदर्शन सुरू झाले।